हाय, दिस इज मी. गडबड घाई करत मी निघाले लोकल पकडून CSTला. गर्दी बरीच होती, पण 2 स्टेशन नंतर बसायला जागा मिळाली. सगळ्यांचे कॉलवर कॉल येत होते, कारण सगळेजण पोहोचून CSTला माझी वाट बघत होते. आज आमचा प्लॅन होता सर्वजण एकत्र भेटून एलिफंटा केव्जला जाण्याचा. मी सकाळी 10चा टाइम देऊन स्वतः 11ला पोहोचले. बराच उशीर झाल्यामुळे आम्ही सर्व थेट निघालो गेटवेची बस पकडायला. बस निघणारच तेवढ्यात आम्ही पोहोचलो. बसमधून मुंबईच्या रस्त्यांची सवारी करत आम्ही उतरलो ताज हॉटेलजवळ. तिथून आम्ही गेलो एलिफंटा केव्जला जाणाऱ्या फेरीचे तिकीट काढायला. पण तिथे जाऊन आमचा पोपट झाला, कारण तिथे फक्त कॅशच घेत होते आणि आम्ही सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणारी मंडळी. मग काय, भर उन्हात ATM शोधत बसलो. जवळच एक ATM आहे समजल्यावर धावत जाऊन पैसे काढून आणले आणि सर्वांची तिकिटे काढली. तुम्ही जर कधी इकडे येत असाल तर कॅश नक्की कॅरी करा, नाहीतर आमच्यासारखी तुमचीही फजिती होईल. मग आम्ही फेरीमध्ये बसून निघालो समुद्री मार्गातून एलिफंटा केव्जला जाण्यासाठी, विच इज ऑल्सो नोन ॲज घारापुरी इस्लँड. समुद्रातून गेटवे ऑफ इंडिया खरंच एकदम रॉयल दिसत होता. तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाची हिस्ट्री माहीत आहे का? तर मी सांगते. गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती राजा 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या 1911 केलेल्या भारत भेटीच्या स्मरणार्थ करण्यात आली होती. फेरीमधून समोर दिसणारा अथांग अरेबियन सी आणि त्यात असणाऱ्या ह्यूज शिप्स, वरती निळेभोर आकाश आणि खाली तर लाटांचं नर्तनच चालू होतं. एकदम सिनेमॅटिक वाईब जाणवत होती. 1 तास समुद्री मार्गातून प्रवास करून वी फायनली रिच्ड ॲट एलिफंटा केव्ज. तिथे टॉय ट्रेनसाठी खूप मोठी लाईन होती, म्हणून आम्ही ॲडव्हेंचरस यूथ पायीच निघालो. कच्च्या कैऱ्या आणि खट्टी इमली खात गप्पा मारत मारत आम्ही रस्ता कव्हर केला. तेवढ्यातच एक सस्ते नशे करत असलेलं माकड दिसलं. पण काय करणार, गरमीमुळे बिचाऱ्याला तहान लागलेली असावी. आणि फायनली आम्ही सगळे पोहोचलो वरती केव्जजवळ. खूपच हिस्टोरिक आणि एस्थेटिक वातावरण तिथे होतं. बरीच फॉरेनर्स सुद्धा तिथे व्हिजिट करायला आलेली होती बरं का. बाकी पुढील केव्ज एक्सप्लोरेशन आणि आमची धमाल बघूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.